महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि आध्यात्मिक पर्वणी असलेली आषाढी वारी म्हणजे वारकऱ्यांसाठी आनंदाचा आणि भक्तीचा महासोहळा असतो। सोलापूरच्या हद्दीत पोहोचलेल्या एका मोठ्या दिंडीच्या मुक्कामाच्या ठिकाणी अशीच एक थरारक आणि अंगावर काटा आणणारी घटना घडली, जिने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडले। दुपारची वेळ होती, वारकरी पायी चालून थकले होते, त्यांचे घसे कोरडे पडले होते। अशातच एका सेवाभावी संस्थेमार्फत वारकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याच्या आणि शीतपेयांच्या शेकडो बॉक्सेसची मोठी खेप ट्रकमधून खाली उतरवली जात होती। सर्वत्र आनंदाचं वातावरण होतं, मात्र याच वेळी तिथं काहीतरी संशयास्पद घडत होतं। डॉक्टर किंवा नर्सच्या वेशात असलेल्या 2 महिला आणि एक पुरुष वारंवार त्या पाण्याच्या बॉक्सेस जवळ घुटमळत होते। ते सतत बॉक्सेस उघडून काहीतरी आत शोधत असल्यामुळे काही कार्यकर्त्यांना आणि दिंडी प्रमुखांना त्यांच्यावर शंका आली, परंतु प्रशासनातील कोण असतील असा समज करून दुर्लक्ष करण्यात आला। मुख्य दिंडी हळूहळू मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचली। वारकऱ्यांना तहान लागल्यामुळे स्वयंसेवकांनी पाण्याचे बॉक्सेस उघडून वाटप सुरू करण्याची तयारी दर्शवली। नेमक्या त्या क्षणी त्या दोन्ही रहस्यमय महिला वारकऱ्यांसारख्या धावत तिथे आल्या। कोणाला काही समजण्याच्या आतच त्यांनी पाण्याचे बॉक्सेस खाली पाडून नष्ट करण्यास सुरुवात केली। उपस्थितांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, पण त्या ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हत्या। त्यांनी स्वतः जमिनीवर पडलेल्या बॉक्सेसमधून एक बाटली उचलली, तिचं सील तोडले आणि स्वतः गटागटा पाणी पिऊन दाखवले। लोकांच्या मते त्यांना कदाचित खूप तहान लागली असावी, पण काही वेळातच सत्य समोर आले। पाणी पिल्यानंतर काही वेळातच त्या दोन्ही महिलांच्या पोटात तीव्र वेदना होऊ लागल्या आणि त्या जागीच जमिनीवर कोसळल्या। हा प्रकार पाहून उपस्थितांना मोठा धक्का बसला। या संपूर्ण घटनेचं सत्य नंतर उघडकीस आले। त्या दोन्ही महिला खरोखरच नर्स होत्या आणि वारकऱ्यांच्या सेवेसाठी तिथं हजर होत्या। त्या पाण्याच्या आणि शीतपेयांच्या बॉक्सेसमध्ये काहीतरी विषारी किंवा घातक मिलावट केली असल्याची शंका त्यांना आधीच आली होती। वारकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये म्हणून त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ते पाणी स्वतः प्राशन करून खात्री केली आणि मोठा अनर्थ टाळला। या घटनेची माहिती मिळताच अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांची टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली। त्यांनी सर्व पाण्याचे बॉक्सेस जप्त केले आणि संबंधित कंपनीवर कायदेशीर कारवाई सुरू केली। प्रसंगवधान राखून लाखो वारकऱ्यांचा प्राण वाचवणाऱ्या त्या दोन्ही धाडसी महिलांवर वेळीच उपचार करण्यात आले आणि त्या सुखरूप बचावल्या। वारीच्या इतिहासातील ही एक अत्यंत थरारक घटना मानली जाते, जिथे माणुसकीचे आणि धाडसाचे उत्तम उदाहरण त्यांनी समोर ठेवले।